तर गावाला पावसाचे दिवस सुरू झाले आणि भात काय पेरू भेटला नाही. तर शेशीमडव म्हणजेच विलन ते ट्रॅक्टर घेतात, त्यासाठी आम्ही इलाव नांदगावात होता आणि नांदगावात ट्रॅक्टर बघून झालो, ऑइल वगैरे टाकले नाही आहे. आता पेट्रोल आणून गेलो तर चालू करून बघूया. तर गावाला आम्ही ट्रॅक्टर घेतला नांदगाव तिठा नांदगावात, आणि जर फोंड्यावरनं येईलास तर फोंडा रोडलाच असा सिंधुदुर्ग बँकेचा ATM आहे त्याच्या बाजूकच, म्हणजे त्याच गाल्यात. तर दुकान पण तुमका दाखवते, तर येवा त्यांच्याकडे तुम्ही ट्रॅक्टर वगैरे घ्यावा. तर गावाला दुकान आहे बघा, हय असा हय सिंधुदुर्ग बँकेचा ATM असा. तर हय असं दुकान. तर हे काका असत मालक आणि या काकांचं दुकान GS कृषी सेवा आणि मशिनरी सेंटर. तर ह्या काकांचं दुकान असं, कधी येईलास तर भेट द्यावा. बियाणे पण भरपूर असत काकांकडे. तर ही भाताची बियाणे असत. साईराम 140 145 दिवस, अंकुर सोनम प्रसन्ना ह्या कुठचा वाडा कोलम. तर किसान निधिया अस्मिता अमानिया आणि ह्या कुठला नवीन सुपर BPT. किती दिवसाचा? 130 135 दिवसाचा. आणि ह्या बाजूक पण बियाणे असत. सारथी, न्यू अमानी, कोमल, इंद्रायणी, वैष्णवी, समृद्धी, रुपाली, शुभांगी, बरीच भात आहेत काकांकडे. आणि हय असत भाजीचा बी असा. तर ह्या कसला काका? पडवळा. तर ह्या पडवळ्याचा बिया ही तवश्याची लाल माठ का पालक लाल माठ. आणि ह्या बाजूक पण असत. ह्या कसला? भोपळ्याचा. आणि हे भेंडे. तर ह्या भेंड्याचं बी असं. तर काकांकडे भरपूर काय काय असा. हे काय? ज्वारी, बाजरी, नाचणी. ह्या काय? नाचणे, मिश्रखत पण असा. आणि हय असा हळद. तर हळद पण चांगली आहे. हळदीचे कांदेच मोठे आहेत, म्हणजे हळद पण चांगली होते. तर काकांकडे भरपूर काय काय असं. आणि आमचं ट्रॅक्टर असा हय रेडी. तर आता त्याका किक मारूची आहे. तर तो दादा येत आणि आमका किक मारून देत. तो पण दादा आपल्या बाईच्या वाटल्यातलो असा. तर तो पण येत. तर दाखवते तुमका. तर मडवांचं ट्रॅक्टर भारी वाटतास मडव तुम्ही. वा, काकांकडे भाताचं स्टॉक भरपूर असा. अस्मिता वगैरे भात सगळा असा. श्रीराम आणि अमानी वगैरे सगळा, म्हणजे सगळीच भातं असत. या न्यू अमानी. आपण एक नवीन भात इला या वैष्णवी आहे का. तर भरपूर अशी भातं असत काकांकडे. तर गावाला ही हळद हा. त्या हळदीचं नाव सेलम हळद आहे. तर ही जात सेलम, कर्नाटकात एक गाव आहे सेलम ना. तर तिकडची जी हळद आहे म्हणून तिका सेलम बोलतात. तर 120 रुपये किलो हळद आहे. कांदो पण भरपूर मोठा. यावा काकांकडे हळद घ्यावा. तर आता आमचं ट्रॅक्टर चालू करतो, तर तो बघूया. तर गावाला ह्यो दादा असा आमच्या फोंड्यातलं म्हणजे फोंड्यातनं जायचं लागतं घोणसरीत. तर घोणसरीत जाताना बाईचा वाटला ना. बाईचा वाटला. तुझं नाव काय? गुरुप्रसाद एंडे दादाचं नाव असा. शिवाजी चालू करूसाठी शिकवता. चालू करताना पहिली ना गाडी न्यूट्रल झाली. न्यूट्रल झाली तर समजतं गाडी ट्रॅक्टर झालं ना ते समजतं. स्विच ऑन केल्यानंतर थोडीशी रेस देऊन स्टार्ट मारायची. स्टार्ट मारताना नाही स्टार्ट काहीच नाही मला. हां गेट टाकताना आडा न्यूट्रल
ऑपरेट झाले ना आता ते आता ऑइल गेलं व्यवस्थित. आता एका मिनिटाला सुरुवात इग्निशन मिळत नाही ट्रॅक्टरला चालू होतं लगेच. पेट्रोलचं बॉक आधी ऑन बघायचं चालू करताना. आता एकदा इग्निशन भेटलं चालू झालं ना तिथं पण चालू होतील बॉटल. फक्त काय करायचं ह्या मिळत नसत ना चॉक द्यायचं. चॉक देऊन आधी स्टार्ट वाढायला पेट्रोल आधी पोचून द्यायचं. नंतर करंट त्याच्यात पास होतो. हां लिमिट चालू करताना होतं पडतं पण काय विषय नाही. चॉक आता कसं मी चॉक देऊन बघायचं. तर गावाला आपलं ट्रॅक्टर तर चालू झालेलो असा आणि सगळी माहिती दिली ना दादा. आता एकदा घेर टाकून दाखवतलो तर बघूया कशा पद्धतीत घेर टाकता तो. तर रिवर्स पण कसं घ्यायचं तो दाखवला ना. आमचं ट्रॅक्टर फायनली सगळं जॉईंट झालेलो असा आणि आता दादा बाहेर घेऊन येतात. तर चला शोरूममधनं बाहेर येतात. अशी ओढणी बिडणी काय ओढतं का शिवाजीचं ट्रॅक्टर. तर गावाला शिवसेनेची शाखा असा नांदगावची. तर थंयच शाखेच्या बाजूकच लागून दुकान असं. तर ह्या दुकानात येईलच तर या दादाकडनं तुम्ही ट्रॅक्टर घेऊ शकतास. आणि ट्रॅक्टरची किंमत किती दादा? ट्रॅक्टरची किंमत किती म्हटलं? 28. तर ट्रॅक्टरची किंमत असं 28,000. तर दादा आता बिल बनवता. तर चला बिल बनवूया आणि नंतर दादाशी जरा ॲड्रेस वगैरे विचारूया. दादाचा नंबर घेऊया. 2 काका असतात आणि या 2 काकांचेच पोरगे असतात. तर या काकाने पोरग्यांकाच प्रोत्साहन दिले नाही आणि त्या पोरग्यांका प्रोत्साहन देऊन अजूनपर्यंत ते उभे असतात. ते आम्ही इलाव तरी 5:30 वाजता इलाव. तर अजूनपर्यंत ते उभे असतात. म्हणजे संध्याकाळी 10 वाजेपर्यंत चालू असतं तरी पण उभे असतात. असाच तुमच्या पोरग्यांका तुम्ही प्रोत्साहन द्यावा जेणेकरून आपले पोरगे गावातच राहावं होय आणि गावात काहीतरी करू होय. तर हे 2 काका आपल्या पोरग्यांका गावात ठेवले नाही त्यांनी पण काहीतरी चालू करून दिले नाही. तर ह्या काकांचं पोरगो असा ह्यो गुरु एंडे. त्या काकांचं नाव माहिती नाही पण ते एंडे काका आणि हे कुबल काका. तर ह्या काकांचं घर असं आहे नांदगावातच आणि ते असतात आपल्या घनसरी रोडला काय बाईचं वाटलं. तर दादा तुझं नाव ॲड्रेस आणि मोबाईल नंबर? माझं नाव गुरुप्रसाद प्रमोद एंडे आणि कृषी सेवा केंद्राचं नाव GS कृषी सेवा केंद्र नांदगाव. तिथं मोबाईल नंबर 8308161553. धन्यवाद. ओके. आणि जर कोणाक ट्रॅक्टर घेऊचो असतात तर दादाचा नंबर दिलेलो असा तर दादा कॉल करा. नाहीतर आपल्या नांदगाव शिवसेनेची शाखा त्याच्या बाजूकच दादाचं दुकान असा थंय यावा आणि सिंधुदुर्ग बँकेच्या खाली. तर थंय यावा आणि तुम्ही दादाकडनं ट्रॅक्टर घ्यावा. दादांना ट्रॅक्टरचं दुकान ह्याचा भात वगैरे म्हणजे बियाणे पहिली विकत होते पण यावर्षीपासूनच त्यांनी पाडव्यापासून ट्रॅक्टर वगैरे विकू सुरुवात केली आहे. तर ग्रास कटर वगैरे पण असतात, चेनसॉ असतात, स्टील कंपनीचे पण असतात, पंप असतात. म्हणजे कुठली गोष्ट होई ती उपलब्ध करून देतात ते. तर यावा आणि मडवांका
खंय गेले मडव हां विलन तुमका अभिनंदन तुम्ही ट्रॅक्टर घेतल्याबद्दल आणि काका तुम्ही आमका ट्रॅक्टर दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद काका धन्यवाद दादा 2-3 वर्षा विलन म्हणत होते ट्रॅक्टर घेऊचो आणि यावर्षी त्याने ट्रॅक्टर घेतले नाही तर तुमका पण ट्रॅक्टर वय असतात तर जावा नांदगावात शिवसेनेची शाखा त्या शाखेच्या बाजूकच सिंधुदुर्ग बँक आणि बँकेच्या खालीच गुरुप्रसाद येंडे म्हणून मित्रचा आपलो तर त्याच्याकडे जावा आणि ट्रॅक्टर घ्यावा जर व्हिडिओ आवडला असत तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असत त्यांना सबस्क्राईब करा भेटाया अशाच एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय